हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा। वर्ग म्हणजे स्क्वेअर, शॉर्टकट ट्रिक बघूयात या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन असाल तर सबस्क्राइब करणे विसरू नका। तर आपण एकक स्थानी जेव्हा शून्य असेल, संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा ते बघूया। की किमान आपल्याला 1 ते 10 पर्यंत वर्ग पाठ असणे आवश्यक आहे। तर 10, 10 चा वर्ग, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100। बघा मित्रांनो, संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या शून्याचं काय करायचं, आपल्याला इथे डबल शून्य लिहायचे आहे। एका शून्याचे आपल्याला 2 शून्य लिहायचे आणि 1 चा वर्ग नेहमी 1च असतो, त्यामुळे 10 चा वर्ग होईल 100। इथे पण तसंच, एका शून्याची आपल्याला डबल शून्य करायचे आहे। 2 चा वर्ग 4, एका शून्याचे डबल शून्य। 3 चा वर्ग 3 त्रिक 9, एका शून्याचे डबल शून्य। 4 चा वर्ग 4 चौक 16, मग 40 चा वर्ग येईल 1600। या पण शून्याचे डबल शून्य। 5 5 25, 50 चा वर्ग येईल 2500। एका शून्याचे आपल्याला इथे डबल शून्य लिहायचे आहे, म्हणजे 2 शून्य लिहायचे आहे। 6 चा वर्ग 6 6 36। आता 70 चा वर्ग काढू आपण। एका शून्याचे 2 शून्य, 7 7 49। 7 7 49, त्यामुळे 70 चा वर्ग येईल 4900। 80 चा वर्ग काढू। एका शून्याचे डबल शून्य। 8 चा वर्ग 8 8 64, तर 80 चा वर्ग येईल 6400। एका शून्याचे डबल शून्य, 9 9 81। 90 चा वर्ग येईल 8100। आता 100 चा वर्ग काढू, पण इथे 2 शून्य आहे, तर मग काय करायचं, एका शून्याचे आपल्याला 2 शून्य लिहायचे। या पण शून्याचे 2 शून्य आणि 1 चा वर्ग नेहमी 1च असतो, त्यामुळे 100 चा वर्ग येईल 10000। अशा प्रकारे आपल्याला या शॉर्टकट ट्रिकनुसार एकक स्थानी जर शून्य असेल तर आपल्याला वर्ग काढता येतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।